नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही, तुझ्या नादाला लागण्याएवढी तुझी कुवत नाही. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता फडणवीसांवर निशाणा. निराशेमुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय. औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचं ठाकरेंनी दाखवून दिलं. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांची टीका. अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा औरंगजेब फॅन क्लबच्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंकडून शहांवर जोरदार हल्लाबोल, तर भाजपची राजकीय कबर बांधणार. उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंच्या विचारांना वैचारिक कीड लागली आहे. वैचारिक कीड मारण्याचा बेकॉन स्प्रे आमच्याकडे आहे. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. मनसेनं सर्व जागा लढण्याची घोषणा केली आणि आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. किती मोठी डील होऊ शकते विचार करा. संजय राऊतांचा राज ठाकरे शिंदेंच्या भेटीवर निशाणा. संजय राऊत भाड्याचा भोंगा, भाड्याच्या ट्रकमधून मालवाहतूक करतात असं राऊत बोलतात. मंत्री गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर बोचरी टीका. राज्यामध्ये माहितीचाच भगवा फडकणार, कुणीही थांबू शकणार नाही. खोटं कोण आणि खरं कोण जनतेला माहिती. अमरावतीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचा आमचा संकल्प. अमरावतीमधून माहितीचे 8 आमदार निवडून आणणार. मुख्यमंत्रीपदाबाबत अनिल बोंडेंचं मोठं विधान. माझी हा शब्द खुपणारा, रुतणारा. आमच्या मनामधले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच. नवनीत राणा यांचं अमरावतीमध्ये फडणवीसांसमोर वक्तव्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज सोलापूर दौरा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेणार. सोलापूर दौऱ्यापूर्वी आज राज ठाकरे पुण्याच्या एकतानगरमधील नागरिकांशी संवाद साधणार. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील माहिती नागरिकांना देणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. इंदापूरमध्ये विविध विकास कामांचा अजित पवारांकडून आढावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 10 आणि 11 ऑगस्टला बीड दौरा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा 6 मतदारसंघांचा आढावा घेणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 20 ऑगस्टला रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर. लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा रत्नागिरी दौरा. पालकमंत्री उदय सामंतांची माहिती. सत्ताधारी आमदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. मराठा ओबीसी वादामध्ये सरकारची कोंडी. सरकार निर्णय घेत आहे पण विरोधक फायदा उचलत आहेत. आमदारांची कबुली. विरोधक विरोधात असतील तर सत्ताधारी का आरक्षण देत नाहीत. जरांगेंच्या प्रश्नावर सत्ताधारी आमदार निरुत्तरित. सरकार मराठ्यांना आरक्षण देत नाही. आम्ही आता आशा सोडली. धनगर समाजालाही 10 वर्षांपूर्वी आश्वासन दिलेलं तेही पूर्ण नाही. मराठा धनगर आरक्षणावरून जरांगेंचा सरकारवर निशाणा. ओबीसी आरक्षणाला धोका असल्याचं सांगतायत. हे फडणवीस आणि दरेकरांच्या माध्यमातून चालवत असलेलं अभियान. जरांगेंची जोरदार टीका. अजित पवार गटाचे शेखर निकम चिपळूण विधानसभा मतदारसंघातून आग्रही. महायुतीमधून मला संधी दिली तर आपला विजय नक्की. शेखर निकम यांचा दावा. लाडकी बहीण योजना म्हणजे लाच देऊन मतं मागण्याचा प्रकार. सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर ठाकरेंची टीका. आव्हाडांची गाडी फोडली त्याचा निषेधच, मात्र आपणही कोणाबद्दल बोलताना सांभाळून बोलावं. रोहित पवारांचा जितेंद्र आव्हाडांना सल्ला. महाराष्ट्रामधील भाजपचा मोठा नेता सचिन वाझेचा बोलवता धनी. वाझेच्या अनिल देशमुखांवरील आरोपांवर विनायक राऊतांची टीका. अनिल देशमुख मूर्ख माणूस. गृहमंत्री असताना काही बोलू शकले नाहीत, काही करू शकले नाहीत. नारायण राणेंचा अनिल देशमुखांवर निशाणा. हु इज फडणवीस? सीबीआयचे डायरेक्टर आहेत का? फडणवीस स्वतःच संशयाच्या भोवऱ्यात आहेत. वाझेच्या आरोपावरून सुषमा अंधारेंचा निशाणा. सचिन वाझे इतके दिवस कुठे होते? अमोल मिटकरींचा सवाल. तर माजी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी. अमोल मिटकरींची मागणी. जळगाव जिल्हा विकास समन्वय आणि नियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये रक्षा खडसे संतापल्या. काम होत नसेल तर गडकरींकडे बदलीची मागणी करते. खड्ड्यांचं काम न झाल्यानं रक्षा खडसे अधिकाऱ्यावर संतापल्या. इंदापूरमध्ये अजित पवारांना धक्का. सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख प्रवीण मानेंचा शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश. इंदापूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता. साताऱ्याच्या मायणीमधील देशमुख कुटुंबातील महिलांची ईडी पथकाकडून 14 तास चौकशी. मायणी ग्रामस्थांकडून चौकशीच्या निषेधार्थ कडकडीत बंद. पोलिसांच्या माहितीनुसार पूजा खेडकर भारतातच. पूजानं सादर केलेल्या कागदपत्राबद्दलची माहिती मिळताच पोलीस चौकशीसाठी बोलावणार, सूत्रांची माहिती. मनोरमा खेडकरची येरवडा कारागृहातून सुटका. मुळशीमधील शेतकऱ्याला पिस्तूलनं धाक दाखवल्याचं प्रकरण. पुणे न्यायालयाकडून मनोरमा खेडकरला जामीन. इंदापुरातील ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुखासह 2 साथीदारांना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. 40 कारतुसांची खरेदी करताना पोलिसांनी केली होती अटक. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर धनंजय मुंडे परळीमध्ये प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाला. मुंबईतील खासगी रुग्णालयामध्ये धनंजय मुंडेंवर पित्ताशयाची शस्त्रक्रिया.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता स्वप्नीलनं दगडूशेठ गणपतीचं ऑनलाईन दर्शन घेतलं. पुण्यामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम लाडक्या बाप्पाचं दर्शन घेणार असल्याची स्वप्नीलची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकरांकडून स्वप्नील कुसाळेच्या वडिलांना शुभेच्छा. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता स्वप्नीलच्या वडिलांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. नागपुरातील म्हाळगी नगर चौक उड्डाणपुलाचं भूमिपूजन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शहरातील सिमेंट रोडमुळे नागपूरचा विकास भकास झाल्याचा काँग्रेसचा आरोप. रत्नागिरीमधल्या खेडच्या मदत ग्रुपचा मंत्री अदिती तटकरेंच्या हस्ते विशेष सन्मान. आपत्ती काळामध्ये मदतीला धावून आल्यानं सन्मान. शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटलांची वर्णी. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या कार्यकारिणीमध्ये बदल. नवी मुंबईच्या वाशीमध्ये सन्मान स्त्री कर्तृत्वाचा कार्यक्रम. महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिक्सची उपस्थिती. भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांकडून कार्यक्रमाचं आयोजन. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जळगाव जिल्हा पूर्व आणि पश्चिम विभागाची बैठक. आमदार राम शिंदेंकडून पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. जळगावमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा विद्यापीठ व्हावं. मनसेचे केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना निवेदन. लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी 3,40,000 अर्ज दाखल, तर महानगरपालिकेकडे 35,000 अर्ज प्राप्त. प्रशासकीय पातळीवर अर्जांची छाननी सुरू. धुळ्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचं आवाहन. गोंदियामध्ये मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचं आंदोलन. खासदार प्रशांत पडोळेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच थांबलं. ठाण्यामधल्या अंबरनाथमध्ये महिला अत्याचाराविरोधात जनआक्रोश मोर्चा. उरण शिळफाटा महिलांच्या हत्येप्रकरणी आरोपींना फाशी देण्याची मागणी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या छताला गळती. छत गळतीमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल. मुंबईमध्ये आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान धिव्या मार्गावर ब्लॉक. मुंबईच्या मेट्रो 7 मार्गावरील आकुर्ली मेट्रो स्थानकापर्यंतचा प्रवास सुकर होणार. पश्चिम द्रुतगती मार्गावरील दक्षिण उत्तर भागाला जोडण्यासाठी पादचारी पूल बांधणार. MMRDAचा निर्णय. मुंबईतून लाडकी बहीण योजनेसाठी 6 लाख महिलांचे अर्ज. अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू. प्रतितास 40 अर्जांची छाननी करण्याचे पालिकेचे आदेश. मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीला अखेर मुहूर्त. पदवीधर गटाच्या 10 जागांसाठी 22 सप्टेंबरला मतदान, तर 25 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून अंबरनाथमध्ये 1,533 घरांचा प्रकल्प राबवण्यात येणार. अंबरनाथमधील 2 ठिकाणी अल्प आणि मध्यम गटासाठी घरं बांधली जाणार. कोकण मंडळाकडून निविदा प्रसिद्ध. नवी मुंबईमध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननी प्रक्रियेला गती. अर्जांची छाननी आणखी जलद गतीनं करण्याच्या पालिका आयुक्तांच्या सूचना. गणेश भक्तांना कोकणामध्ये जाण्यासाठी पुण्यातील स्वारगेट आणि पिंपरी चिंचवडमधून बसेसची सोय. 4 सप्टेंबर ते 6 सप्टेंबरपर्यंत बसेस उपलब्ध. पिंपरी चिंचवड शहरामध्ये रस्त्यांची चाळण. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यावर खड्डेच. शरद पवार गटाचं खड्ड्यांमध्ये फुलांचं रोपण करत आंदोलन. शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीच्या आमिषानं पुण्यामध्ये 262 जणांची फसवणूक. 26,41 लाखांची फसवणूक. 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. पुणेकरांची कोंडीमध्ये घुसमट. शहरभर वाहतुकीचा बोजवारा. खड्ड्यांसह बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी. कोंडीमुळे पोलिसांची दमछाक. पुण्याच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांसाठी 30 पथकं स्थापन करून खड्डे बुजवण्याचं नियोजन करा. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना. पुण्यामधल्या खडकवासला, एकतानगर, सिंहगड इथे पूरसंरक्षक मजबूत भिंत बांधण्यात येणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. पूर परिस्थितीच्या पुनरावृत्तीचा धोका टाळण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना म्हणून उपाय. सोलापूरच्या उजनी धरणावर कुगाव ते शिरसोडी 5 किलोमीटर अंतरावर पुलाची उभारणी होणार. पुलाच्या कामाची 284,53 लाख रुपये किमतीची निविदा प्रसिद्ध. राज्यामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा जोर राहणार. आज पुणे साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई ठाण्यासह कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता. पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये 26.99 टीएमसी पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अधिक पाणीसाठा. पुणेकरांना दिलासा. पुणे जिल्ह्यामधल्या खडकवासला, पवना आणि चासकमान धरणातून विसर्ग सुरू, तर साताऱ्यामधील कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू. नागरिकांनी सतर्क राहावं. प्रशासनाच्या सूचना. पुण्याच्या भोर तालुक्यामधील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला. धरणातून 19,131 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नीरा नदीपात्रामध्ये सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्यामधल्या गोसेखुर्द धरणाच्या सर्व 33 दरवाजांमधून विसर्ग सुरू. दरवाजे अर्धा मीटरनं उघडले असून 1,31,535 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू.
धुळ्यामध्ये अक्कलपाडा धरणामध्ये 50% जलसाठा तर वाडी शेवाडी प्रकल्प 100% भरला. शहरातील पाणी टंचाईची समस्या सुटणार. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामधल्या इंद्रावती आणि पार्लाकोटा नदीला पूर. आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद. धुळ्यामधल्या शिंदखेडा तालुक्यामध्ये गेल्या 1.5 महिन्यामध्ये 528 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसामुळे कपाशीसह मका पिकाला फटका. सरकारकडून मदतीची शेतकऱ्यांची मागणी. नाशिक महापालिकेच्या शाळा आता स्मार्ट होणार. स्मार्ट स्कूल योजनेअंतर्गत महापालिकेच्या शाळांवर स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून 70 कोटींचा खर्च होणार. नाशिक महापालिकेच्या 600 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ. 31 मे 2025 पर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर. कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी 6.5 कोटींची तरतूद.